ए रुपाली, ते माझं स्लॅम बुक ओपन करतील ना ग? तुला हो म्हणालेत ना ते, मग करतील आणि भरतील सुद्धा. नाहीतर त्यांनी तुला कशाला कबूल केलं असतं ना. माझा विश्वास आहे भरतील ते. हो ना, मग कशाला उगाच शंका घेतेयस? अगं उगाच नाही, पण ही फेजच अशी आहे, उगाच काहीतरी शंका मनात येत राहतात. फेज? कसली फेज? अगं आज मी त्यांच्या गाडीतून जात होते ना, अगदी त्यांच्या शेजारी बसले होते, तेव्हा ना असं एक वेगळंच फिलिंग येत होतं. म्हणजे नक्की काय ते नाही सांगता येणार, पण खूप छान वाटत होतं. मंत्रमुग्ध हाच करेक्ट वर्ड आहे. काय? अगं मंत्रमुग्ध झाले होते मी. म्हणजे त्यांची गाडी जातच राहावी आणि मी त्यांच्या शेजारी असंच बसून राहावं तासन तास, असं वाटत होतं मला. मंत्रमुग्ध? बर, काय? तुझं काही खरं नाही बर का. म्हणजे फेज काय, फिलिंग्स काय, मंत्रमुग्ध काय? मॅडम, ही सगळी कशाची लक्षणं आहेत कळतंय का? आय थिंक तू प्रेमात पडलीयस, आणि कोणाच्या प्रेमात तेही कळतंय बर का मला. कोणाचा? विक्रांत सरंजामे. युअर फेवरेट कलर लाल की गुलाबी? ग्रे, काळा अधिक पांढरा मिक्स. फेवरेट फ्लेवर चॉकलेट की स्ट्रॉबेरी? हेझलनट डिवाइन वैनिला विथ ब्लूबेरी हिंट. फेवरेट ड्रेस जीन्स की शॉर्ट्स? पांढरा झब्बा लेंगा? मी तर शाळेत 15 स्लॅम बुक्स भरले होते. कसली मज्जा यायची ना. ते पण काही प्रश्न ना खूपच ऑकवर्ड असायचे. हो ना, म्हणजे बघ, फॉर एक्झाम्पल तुमचं कोणावर प्रेम आहे, आता हे कसं लिहिणार आपण? ते तर सिक्रेट असायचं ना. हो ना. तुला माहितीये मी काय आन्सर लिहिलं होतं? काय? बाबा. बाबा? कारण ते माझे खूप फेवरेट आहेत. मी काय लिहिलं होतं माहितीये? मी नाही सांगणार. फेवरेट स्पोर्ट्स फुटबॉल की लगोरी? राइफल शूटिंग? फेवरेट पदार्थ लॉबस्टर? फेवरेट ड्रिंक ग्रीन टी? तुमचं स्वप्न? मला आपल्या देशात सरंजामे इंडस्ट्रीजची आंतरराष्ट्रीय विमान कंपनी सुरू करायची आहे. माझं पॅशन काम काम आणि फक्त काम. तुमची सर्वात क्रेझी फॅन्टसी? जनावरांचा डॉक्टर होण्याची. ते भरतील ना माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं? भरायला पाहिजे यार, कारण सध्या तो एकच मार्ग आहे त्यांच्या आवडीनिवडींविषयी कळायचा. आमचं फारसं बोलणंही होत नाही, आणि कसं होणार ना, ते केवढे मोठे आहेत. एक मिनिट ईशा, ते खरंच खूप मोठे आहेत ग. मला सांग, त्यांचं वय काय असेल? वय 46. काय? ते एवढे मोठे असतील? ईशा, अगं चांगलं 20-25 वर्षांचं अंतर आहे तुमच्यात. ठीक आहे ग, काय करायचं मग आता? अगं बरी आहेस ना तू? ठीक आहे, काय ठीक आहे. आता काय करू रुपाली, आणि प्रेमाला वय नसतं. ईशा, अगं ते करेक्ट आहे, पण आता तू त्याच्यावरतीच अडकून राहू नकोस. ते सोडून स्लॅम बुक मधून किती गोष्टी करतील आपल्याला त्यांच्याबद्दल. त्यांचं फेवरेट फूड, त्यांची फेवरेट जागा, त्यांचा फेवरेट कलर. केवढी मज्जा येईल ना.
ऐकतेस ना माझं? अशी काय बघतेस? बोल ना काहीतरी. ईशा, अगं त्यांच्या फक्त आवडीनिवडी जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे का तुला? हो, म्हणजे आता मला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाहीये ना फारसं. एवढंच माहितीये की त्यांना घरचं साधं जेवण आवडतं, पण ते सोडूनही किती गोष्टी असतील ना. ईशा, अगं त्या बाकीच्या गोष्टी जाऊ देत बाजूला. अगं महत्वाची गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही, तू विचार करत नाहीयेस त्याचा. कोणती? अगं माझी आई, लग्न. त्यांचं लग्न झालंय की नाही माहितीये तुला? लग्न? ईशा, अगं साधारण 45 माणसाचं लग्न झालं नसेल असं कसं होईल ना? तुला माहितीये का याबद्दल काही? ईशा, अगं मग आधी याची माहिती काढायला पाहिजे होतीस ना तू. ईशा, त्यांचं लग्न झालंय की नाही हे एकदा कन्फर्म कर तू. अगं पण ते स्लॅम बुक भरतील तेव्हा लिहितीलच की मॅरिड की अनमॅरिड ते. आणि त्यातून जर तुला कळलं की त्यांचं लग्न झालंय तर? तुमचं लग्न स्टेटस. पुष्पा, किल्ले कुठे गेले? माझी शोध ना जरा किल्ल्या. अहो मला माहित नाही, तुम्ही बघा ना. मी एकदा खाली बसले की उठायला वेळ लागतो मला. बाबा, या घ्या किल्ल्या. अरे वा. निमकर, हा. डबा भरलाय, घेऊन जा. हो हो. आई, काय करतेस? काही नाही. पुष्पा, अगं माझं रुमाल कुठे आहे? हो तिथेच असेल. मी एकदा खाली बसले की तुम्हाला एकही गोष्ट सापडणार नाही. अगं तू जा ना, तुझा डबा भर. हो. आय आय. पुष्पा, तू ते जे काय पापड कुरड्या भरतेस त्या नरम नाही ना पडल्या? नाही, तू गेल्या वर्षी केलेल्या आहेस ना म्हणून विचारलं. वर्षभर टिकतात त्या. कोणासाठी भरतेस ते? कुणासाठी नाही. तुम्हाला दुकानात नाही जायचंय का? ठीक आहे ठीक आहे, निघतो मी. चल. आई, तुला काही मदत हवी आहे? काहीही नको. तू डबा घेतलायस ना? हो. तूही जा ऑफिसला. बर. येते आई. हो. वा, छान. पुष्पाबाई, छान. ईशा, ईशा थांब ना, ऐक ना. अगं तुझ्या लक्षात आहे ना? काय? अगं वेडी, केवढे इम्पॉर्टंट आहे हे लग्नाचं. हं? अगं त्यांचं लग्न झालंय का ते? हो, लक्षात आहे माझ्या. असं कसं विसरेन? आज नक्की कन्फर्म करते लग्नाचं. हं? हा. आणि ऐक, त्यांना आठवणीने विचार. हो हो. वाटलं होतं पैशाचं गणेश आलं की येतील सकत मदत मागायला, पण गाडी पुढेच जात नाहीये. तिचा तो बाप ना, काय करावं कळतच नाहीये. रंजनाताई, रंजनाताई, या या. कामात नव्हतात ना? नाही नाही, बोला ना. काही हवं होतं का? म्हणजे साखर वगैरे? बघा, साखरेचं बोललात म्हणजे अगदी शकुनाचं बोललात. म्हणजे अहो, ईशाचा साखरपुडाच माझ्या डोळ्यासमोर येतोय सारखा. कोणाशी? थांबा, तेच सांगतेय. तुमचे भाऊ केवढे चांगले आहेत. ईशासाठी किती प्रयत्न करतायत. आता माझ्या दादानी ठरवलंय ना की तो प्रयत्न करणार.
म्हणजे तो करणारच. अगदी. खूप मोठ्या मनाचा आहे हो दादा माझा. त्याला सारखं वाटतं ईशाचं सगळं चांगलं व्हावं. खरंय. पण आता ईशाचा जो साखरपुडा दुसऱ्या कोणाशी तरी ठरला असेल, आता काय बोलायचं ना. अहो नाही नाही, तेच सांगतेय, हे लग्न होणारच. कोणाचं? ईशाचं आणि बिपिनचं? हो, माझी अगदी मनापासून इच्छा आहे, हे लग्न होणारच बर का. काय हो, काय झालं? मला ना जरा शंकाच आहे हे कसं होणार आहे. नाही म्हणजे तुमची लाख इच्छा असेल हो, पण ईशा आणि तिचे बाबा, त्यांची इच्छा हवी ना. तुम्ही काळजी करू नका हो, मी माझ्याकडून सगळे प्रयत्न करणार आहे, हे लग्न होणारच आहे. नाही तसं झालं ना तर उत्तमच आहे. अहो तेच सांगायला आलीये, तुम्ही निश्चिंत राहा, हे लग्न होणारच. नाही ते सगळं ठीक आहे हो, पण ईशाला आणि तिच्या बाबांना पटवणार कसं? तुम्ही त्यांचं सोडा हो, त्यांचं मी बघते. माझ्या डोक्यात एक छान प्लॅन आहे, येते मी. दादा येस मॅडम, आजच भेटूया. येस, ग्रेट. सो डिनर ॲज युजल. या. आणि गेल्या महिन्यात तुम्हाला सांगितलं होतंस की या महिन्यापासून पुढच्या महिन्याचे प्रोजेक्टेड रिपोर्ट्स दे. येस सर, तोच अजेंडा असणार आहे आपल्या डिनरचा. आणि आपण ह्या महिन्याची प्रोग्रेस, प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस आणि पुढच्या महिन्याचं प्लॅनिंग ते सगळं डिस्कस करू. सुपर. ओके, गुड जॉब मॅडम. थँक्यू सर. अहो जाऊ दे ना मला आतमध्ये. थांबा मॅडम, ऐका आमचं. काय ऐका, काय ऐकू मी? मला जाऊ दे आतमध्ये. मॅडम तुम्ही असं आत येऊ शकत नाही मॅडम. का नाही येऊ शकत मी? मॅडम असं चेक इन केल्याशिवाय आम्ही तुम्हाला नाही सोडू शकत मॅडम. असं कसं नाही सोडू शकत? आणि मी माझी बास्केट का दाखवू? मला नाही दाखवायची तुम्हाला बास्केट. अहो ऐका मॅडम. तुमचे मोठे साहेब ओळखतात मला, फोन लावा तुम्ही. मॅडम, मायरा मॅडमला फोन लावा. एक्सक्यूज मी. येस. मायरा मॅम, इथे एक बाई आल्यात आणि त्यांना सरांना भेटायचंय, पण त्यांच्याकडे काही अपॉइंटमेंटच नाहीये. ओके ओके, त्यांना थांबवा, मी आलेच तिकडे. ओके मॅम. आय डोंट नो, आय जस्ट बी बॅक. अहो तुमचे सर ओळखतात मला, परत फोन लावा ना तुम्ही. असं काय करताय? काय गोंधळ चाललाय इकडे? नमस्ते मायरा मॅडम. अरे यांनीच आम्हाला मोठ्या पार्टीचं निमंत्रण दिलं होतं. अहो बघा ना मायरा मॅडम, हे दोघं सोडतच नाहीयेत आत मला. काय चाललं इकडे? झेंडे तुम्हाला घेऊन जातील सरांकडे. झेंडे, तुम्ही यांना ओळखलं नाही? अहो एवढी मोठी माणसं आलेत आपल्या ऑफिसमध्ये आणि तुम्ही ओळखलं नाही म्हणजे आश्चर्य आहे. ईशा मॅडमची आई. हो हो हो. हा, झेंडे घेऊन जातील हा तुम्हाला. झेंडे. ते नेणार आहेत ना आत मला. येडछाप कुठले. नमस्कार. अहो मी एक मोठं आमंत्रण घेऊन आली आहे विक्रांत सरांसाठी, आणि सगळं घरी केलंय बर का. कुरडया, पापड, सरबत, लोणचं, सांडगी मिरची. घ्या तुम्ही एक घ्या. अहो घ्या घ्या. मिहीर, सपना, कॅन आय हॅव 2 minutes प्लीज? मॅम, बरं झालं तुम्ही सुद्धा आलात. तुझा सेलफोन तुझ्या हातात आहे, तो नीट ठेव जपून. आणि तुमचे काही वॉलेट्स असतील, पर्सेस असतील, त्या सुद्धा प्लीज जपून ठेवा. व्हॉट हॅपन मायरा? मॅम, तुम्हाला अल्ट्रा रिचार्जची पार्टी आठवते? हा. काय असतं ना, अशा मोठ्या मोठ्या पार्टीज मध्ये लोकांना असं वाटतं की कोणाचंच आपल्याकडे लक्ष नाहीये, पण अनफॉर्च्युनेटली सगळ्यांचंच लक्ष असतं. आणि मग तेव्हा काही गोष्टी घडतात. राईट ईशा? आठवलं, त्या दिवशी एक बाई कुल्फीचे कुल्हड चोरी करत होत्या. व्हॉट? ऑफ ऑल द थिंग्स, ते फालतू कुल्फीचे कुल्हड. हो रिअली? असं कोणी करू शकतं का? इट्स सो चीप मॅन. I know, Sapna, this is very cheap. But unfortunately,
आपल्या स्टाफ मधल्या एकीची ती आई आहे. ती ईशाचीच आई होती. वडिलांनी तसा तमाशा केला आणि आईनी चोरी. ऍक्च्युली मॅम ते आल्यात आता बाहेर. काय? त्या इथे आलेत ऑफिस मध्ये? कशाला? सपोजिटली त्या सरांना भेटायला आल्यात. एनिवे, आय जस्ट वॉन्टेड टू अलर्ट यू ऑल. जे मी केलंय, नाव यू ऑल मे कंटिन्यू युअर वर्क. ओके? हे बघा ईशाची आई, हे तुम्ही ठेवा. हं? आणि ना सर खरंच भेटू शकत नाही, ते खूप बिझी आहे. हो, एवढा मोठा माणूस असल्यावर बिझी असणारच ना. हा, मला फक्त आमंत्रण द्यायचंय, हे दिलं की मी निघाले. अच्छा, एवढंच आहे ना? इन्व्हिटेशन द्यायचं ना? मी देतो. हा ना, द्या माझ्याकडे द्या. हा, असं कसं? मायरा मॅडम आमच्या घरी आल्या होत्या की नाही आमंत्रण द्यायला, मग हे पण मीच देणार. नाही, हे बघा आई, तुम्ही दिवसभर जरी इथं बसलात ना तरी सर तुम्हाला भेटू शकणार नाही. भेटू शकतील का नाही याची गॅरंटी नाही. तुम्ही ना काय करा, तुम्ही 3-4 दिवसानंतर या. हा, मग आल्यानंतर आपण बघू. आई, तू हे भरत होतीस सकाळी ते इथे आणण्यासाठी? हो, सरांसाठी आमंत्रण आहे. कसलं आमंत्रण? कळेल तुला. अगं आई, सरांना नाही भेटताय तसं, प्लीज ना. असं कसं नाही भेटतायत? यांची वट असेल ना, जाऊयात ना. तू मला का नाही सांगितलं सकाळी? अगं मी तुला. सर काय चाललंय बाहेर? सर ते सरच का? तुम्ही थांबावं जरा. लेंडे, नाही सर, तुम्हाला नाही सर, ते काय झालंय सर, ते ईशा मॅडमच्या आई आलेल्या आहेत कसलं तरी इन्व्हिटेशन घेऊन. मी त्यांना सांगितलं की 2-3 दिवसानंतर या म्हणून. मग यातून 2-3 दिवस नाही, आत्ता भेटायचं होतं मला. पाठवून द्या आतमध्ये. हो. हा सर सर काय ठेवून दिला? बोलले असते ना मी. अगं आई, आता तू जाशील का घरी? सरांना खरंच वेळ नसणार आहे बोलायला. मी घरी आले की आपण बोलूया. हा सर, सॉरी हा. आई, तू प्लीज पटकन घरी जा. चला चला. चला चला काय? हा, इतक्या लांबून आले मी. हे बघा, तुम्ही मला भेटून दिलं नाही ना तर मी जाणार नाही इथून, सांगून ठेवते. हा, चला म्हणजे सरांकडे चला. थँक्यू. थँक्यू. चला. हा चला या. या बघ, ह्याच त्या. ओ हॅलो. 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 अहो तुम्ही खूप फेमस आहात. एवढं ऐकलंय मी तुमच्या स्पेशल टॅलेंट बद्दल. बाई, पापड्या, लोणचं सगळं मला छान जमतं अगदी. तुम्ही घेणार का कॉफी? FM कॉफी नाही रे, कुल्फी. विचार ना त्यांना. स्पेशल कुल्हडवाली. नाही नाही, नको. मला कुल्फी आवडते पण आता नको. निमंत्रण द्यायचं होतं ते. चला या. सर या या. अगं बाई, ही तुमची खोली आहे? नमस्कार. अहो, एवढा मोठा बिल्डिंग आहे तो. आणि चक्कर झाली मला. केवढं खोल आहे हो. या बसा. बरं, मला सांगा, पहिल्यांदा तुम्ही चहा घेणार का कॉफी? नको, काही नको. नक्की? नको, खरंच काही नको. कसं वाटलं ऑफिस आमचं? फार छान आहे. आणि अगं बाई, खुर्ची पण हलतीये. फिरती खुर्ची. केवढं मोठं आहे नाही ऑफिस तुमचं? आमच्या सारख्यांसमोर तर हे अगदी मोठं वाटतं. आम्ही आपली छोटी लोक. असं काही नसतं. असंच असतो, असंच असतं. तुम्हाला नाही फरक कळायचा, आम्हाला कळतो. मोठं ऑफिस आहे फार. मी काय म्हणते विक्रांत सर, लहान तोंडी मोठा घास घेऊ का? आज
आमच्याकडे संध्याकाळी जेवायला याल? जेवायला हा